रात्री खूप थंडी वाजत होती. मला अचानकच इतकी थंडी वाजायला लागली, तर मी एवढ्या गरमीमध्ये अंगावर घेतलेलं. उमेशने चेक केलं तर मला ताप आलेला आणि माझा घसा पण इतका दुखत होता. तर उमेश बोललेला की आपण हॉस्पिटलला जाऊन या, म्हणजे खालीच क्लिनिक आहे. आणि हा जो ड्रेस आहे, काल उमेश गेलेला कुर्ल्याला मुंबईमध्ये, तर त्यांनी मला तिकडनं ड्रेस आणलेला. म्हणजे फर्स्ट टाईम त्यांनी ड्रेस आणला आहे मला न विचारता आणि मी त्याला न सांगता. म्हणजे मला काहीच माहीत नव्हतं की तो घेऊन येणार आहे. डमरूसाठी पण त्यांनी बनियन आणलेले, तर मग मी ते पण बघितले. त्यानंतर मग आम्ही गेलो हॉस्पिटलला. डॉक्टर बोलले काय नाही, व्हायरलच झालं आहे. गोळ्या औषधं दिले. त्यानंतर खूप बॉडी पेन पण होत होती. तर मग डमरू पण राहत नाही मम्मीजवळ, तरी पण मम्मी सांभाळते थोडं थोडं. त्यानंतर मग इकडे उमेश पण गेलेला. आणि आज खूप वातावरण डेंजर झालेलं, म्हणजे हवा वगैरे, पावसाचा मोसम झालेला. आणि संध्याकाळी पण आमच्या म्हणजे घरी पण खूप वारं वादळ सुटलेलं, लाईट पण गेलेली. आणि आमचं जरा धान्य बाहेर ठेवलं आहे, तर आम्ही पिशवी शोधत होतो. मग थोडंसं झाकून ठेवलं. आणि मग उमेश पण इकडे बघा, त्याच्या कामावर पण इतकं हवा सुटलेली. मला तर असे वादळ आलं की खूप भीती वाटते. तुमच्या इकडे पण आलं आहे का नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि सेफ राहा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. काळजी घ्या. बाय बाय.